कथासार या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। संत कवी महिपती महाराज रचित संत लीलामृत ग्रंथ या ग्रंथातील 10वा अध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मागील अध्यायात संत नामदेव महाराज व ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाल्यावर पांडुरंग परमात्मा श्री रुक्मिणी मातेस म्हणाले, देवी, माझ्या मनात एक विचार आहे। आता एक सुंदर दिव्य भव्य नगर निर्माण करून आपल्या सर्व भक्तांसाठी रुचकर पक्वान्नाचे भोजन घालावे असे मला वाटते। पांडुरंगाचा तो विचार रुक्मिणी मातेलाही आवडला। तेव्हा पूर्ण ब्रह्म पांडुरंग परमात्मा व त्यांचीच असलेली अर्धांगिनी रुक्मिणी माता यांनी विश्वकर्म्यास बोलावून त्यास एक सुंदर नगरी निर्माण करण्यास सांगितले। विश्वकर्म्याने आपले पूर्ण कौशल्य पणास लावून जवळजवळ प्रतिवैकुंठच पृथ्वीवर उभे केले। त्या नगरीस उपमा देण्यास या पृथ्वीवर दुसरे स्थळ नाही। हे पाहून हरिभक्तांना आनंद झाला। भोजनाची सिद्धता झाली तेव्हा रुक्मिणी माता पांडुरंगास म्हणाली, मधुसूदना, आपल्या भक्तांना जेवावयास बसवावे। आक्रोशाने सर्व भक्तांना बोलाविले। उद्धवाने प्रत्येकास स्वहस्ते आसन दिले। निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, नारायण महाराज, महादेव, गोविंद व विठ्ठल हे नामदेवांचे 4 पुत्र पंक्तीस येऊन बसले। ध्रुव, प्रल्हाद, अंबऋषी, भीष्म, विभीषण, मारुती व नारदास बोलाविले। ऋषी, मुनी, तापसी सर्वजण त्या ठिकाणी आले। सर्वांना बसण्यासाठी सुवर्णासने दिली होती। वाढण्याकरिता प्रत्यक्ष राधा आणि रुक्मिणी माता होत्या। यथाविधी पाने वाढल्यानंतर पांडुरंग परमात्मा हातात पाणी घेऊन उभे राहिले। ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्र म्हटले। संकल्प होताच पांडुरंगांनी स्वतः तीर्थपात्र प्रोक्षण केले। संत नामदेव महाराजांशिवाय सर्वजण जेवावयास बसले। रुची स्वादाने परिपूर्ण असे आकंठ भोजन झाल्यावर सर्वांना सुवासिक पान दिले। सर्वजण तृप्त झाले होते, समाधानी व आनंदित झालेले होते। इतक्यात रुक्मिणी मातेने येऊन सांगितले की नामदेव रडत बसला आहे, त्याला जेवावयास आणा। तेव्हा पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तांसह नामदेव महाराज रडत बसलेले होते तेथे गेले। नामदेवाला रडताना पाहून पांडुरंग गहिवरले। त्यांनी त्याची समजूत काढली व प्रेमाने कुरवाळले। रुक्मिणीला भोजनाचे ताट आणण्यास सांगितले। रुक्मिणी मातेने स्वतः भोजनाचे ताट वाढून आणले आणि पांडुरंगांनी नामदेवास आपल्या मांडीवर बसवून मायेने जेवण जेवू घातले। अशा तऱ्हेने पांडुरंगांनी सर्व भक्तांना आनंदित केले। या ठिकाणी संत लीलामृत ग्रंथातील 10वा अध्याय समाप्त झाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।